ठेवा 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 विश्वास. आता थोड्याच वेळात कळेल तुम्हाला तुमच्या विश्वासाला कसा सुरुंग लावते ते. बी लावलंय पात्रीचं आणि झाड उगवलंय धोत्रीचं. आता भोगा. काय झालंय मला नक्की सांगाल का? तुम्ही तरी बोला काहीतरी. मला काय विचारतीयस? या बारक्याला विचार काय झालंय ते. कुळ्यागत आला, माझ्या हाताला धरलं आणि ओढत आणलंय मला इथं. काय झालंय काय माहित नाही. नुसता रागराग करत सुटलाय. मी काय याचं घोडं मारलंय ना तेच मला कळणं झालंय. बारक्या, शांतपणे आता मला सांग काय झालंय. अशी चिडचिड करून कसं चालेल? काय इतकी चिडचिड करतोय? काय प्रॉब्लेम झालाय मलाही नाही सांगणार? ती मेनका घरात दिसली नाही पाहिजे इथून पुढे. मेनका? तिने काय केलंय? काही चुकलंय का तिचं? काय बोलल्याशिवाय कसं कळेल? आपण बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ना. चिडचिड करून काहीच होणार नाहीये. सांगितलं ना, लय आगाऊ पोरगी आहे ती, फायदा घेते ती. ए बारक्या, अरे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? आणि ती काय फायदा घेते? जे बोलतोय ना ते बरोबरच बोलतोय. तिथं तिच्या घरी मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. अरे भावा, तू समजतोस ना तसं काय बी नाही आहे. ती फक्त माझी काळजी घेत होती. ही अशी काळजी, तिला ना चांगलंच ओळखलंय मी. अरे बारक्या, माझ्या पाठीला लागलं होतं ना म्हणून ती माझी काळजी घेत होती. हे ना सगळी दाखवायची काम आहेत. तिच्या मनात ना काहीतरी वेगळंच डाव आहेत. कसला ढावा? काय बोलतोयस तू? अरे तुला नाही कळणार बाबा. एक मिनिट. काय झालंय? कशाबद्दल बोलताय? मला सांगाल का? बारक्या, नेमकं काय झालंय? मी आता त्या मेनकाच्या घरी गेलो होतो तर तिनं ना सुंदरला मुद्दाम कामाला लावलं होतं आणि असं कामाचं निमित्त काढून त्याच्या जवळ यायचं बघत होती. आणि ती का नाही सुंदरला त्याच्या जाळ्यात फसवते बघा. बारक्या, तू यांच्याबद्दल बोलतोयस? त्याचं जरा भान ठेव. हा, मी त्याला दोष नाही देत आहे. त्या पोरीची ना नजर लय वाईट आहे. मी स्वतः बघितलं. बारक्या थांब, मी सांगतो अक्षराला. अगं अक्षरा, ह्याचा गैरसमज झालाय बघ. अगं त्याचं काय झालं, मी पाणी घेऊन येत होतो आणि तेवढ्यात तिथं ह्या महाशयाने एंट्री केली. आपला सुंदरनं लय साधा भोळा आहे हो. आणि ती पोरी नाही याचा फायदा घेते एवढंच कळतंय मला. आई, काय ग मेनका, तू इकडं? सुंदर आलाय ना तुझ्याकडं? हो, आला होता. मग काय झालं? पुन्हा वाद झाला तुमच्या? काय ग, काय बिनसलंय का? काय झालंय? आई, मला ना जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय हो.